कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक आणि राजकीय केंद्र ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक आहे ती काही दिवसातच लागणार आहे आणि याचमुळे राजकीय वातावरण आहे ते तापल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी ताराबाई पार्क परिसरातील गोकुळच्या कार्यालयाच्या परिसरात आहे, मी उभी आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांमुळे स्थगिती केलेल्या अ व ब वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती आहे ती शासनाने आहे ती काल उठवली आणि याचमुळे आहे ती याच गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी आहे ती 2 दिवसात सुरू होणार अशी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। आणि यासोबतच आठवड्याभरात आहे ती गोकुळच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदार यादी तयार करण्याची देखील संकेत आहे ते येत आहेत आणि 4 मे रोजी गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळांची मुदत आहे ती संपत असून येत्या मे महिन्यात गोकुळच्या 25 जागांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी खरं तर वर्तवली जात आहे। महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकानंतर आता नेत्यांचं लक्ष आहे याच गोकुळ दूध संघाकडे आहे ते लागलं आहे। प्रशासकीय पातळीवर आहे त्या हालचालींना वेग आला असून नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। याच गोकुळच्या कार्यालयामध्ये आहे ती चेअरमन असतील, नेते असतील, या नेत्यांच्या गाठीभेटी या आहेत याच कार्यालयात होत होत्या। एकंदरीतच सर्व सत्तेची जी काही चिन्ह आहेत ती याच ठिकाणाहून फिरवली जाणार आहेत। खरं तर गोकुळ दूध संघाकडे सध्या 4500 सभासद यंदा 25 संचालकांची निवडणूक आहे ती होणार आहे। खरं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट राजकीय लढत होण्याची शक्यता असून निवडणूक बिनविरोध करण्याची देखील हालचाली आहेत ते सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सत्ता आहे ती या गोकुळवर स्थापन करण्यात आली होती आणि महाडिक गटाची 25 वर्षांची जी काही सत्ता या गोकुळवर होती ती संपुष्टात आली होती। गेल्या 5 वर्षात या बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम आहे ते सध्या थेट गोकुळवर होण्याची चिन्ह आहे ती सध्या दिसत आहेत। एकंदरीतच सभासद संख्येत झालेली वाढ असेल किंवा राजकीय समीकरणं असतील, युतीची गणितं असतील आणि यासोबतच गोकुळ दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी 2700 मॅजिक आकड्यांची आहे ती गरज पडणार आहे आणि याचमुळे एकंदरीतच हे निवडणूक आहे ती चांगलीच तापणार असून खरं तर चांगलीच तापणार आहे। खरं तर ह्या गोकुळ दूध संघाची ही निवडणूक सहकारी क्षेत्रापुरती मर्यादित न राहता कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय समीकरण ठरवणारी निवडणूक ठरणार आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।